नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा, बुद्धी वापरत असताना नियतीने मांडलेला खेळ तुम्हाला कधीही समजणार नाही. कारण नियतीने ठरवलेला प्रत्येक शेवट तुम्हाला हा स्वीकारावाच लागतो. त्याला कुठलाही शब्द किंवा वेळ पाळता येत नाही. ज्याला जास्त स्वार्थ समजतात तो वेळ साधतो. या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे हे खूप सोपे वाटते, परंतु तितके सोपे राहिलेले नाही. कारण इथले लोक तुम्हाला पाठिंबा देण्याचं ढोंग करतात आणि बदनामी मात्र तुमच्या मागे करत राहतात. तुमच्या तोंडावर मोठे बोलतात, परंतु त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या कृतीवरून लोक तुम्हाला नक्कीच अवहेलना करतात. तुम्ही कष्टांना कितीही आवाज द्या, कष्टाने तुम्ही कितीही लोकांना आपले करा, परंतु तुम्ही केलेले कष्ट त्यांना न दिसता तुम्ही कमवलेला पैसा त्यांच्या डोळ्यात खुपत असतो आणि त्यांना तेच गोष्टी खटकत असतात. या जगाला उगवलेला सूर्य दिसतो, परंतु रात्र त्यांनी कुठे घातली हे मात्र दिसत नाही. ते जाणून घेण्यासाठी कधी तुम्ही आत्मअनुभव करत असाल. अनुभवा. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, पण यश हे मात्र एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्ही खूप वेळा ठोकर खाल्ल्यावरच तुम्हाला मिळत असते. इतरांकडून तुम्ही कधीही कमीत कमी अपेक्षा ठेवा आणि स्वतः करून जास्त अपेक्षा ठेवून स्वतः प्रयत्न करत राहा. तुम्हाला मान्य असेल तर स्वामी, मला तुमच्या गोष्टी मान्य आहेत आणि मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा. कारण इथे जोपर्यंत तुम्ही लोकांवर विश्वास ठेवून राहाल तोपर्यंतच लोक तुम्हाला तोडत राहतील. शेवटी तुम्हाला तुमच्या नियतीने तुमच्यापर्यंत सर्व प्रश्न आणि उत्तर पाठवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला शांत करण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हा संदेश ब्रह्मांडाने तुम्हाला पाठवला आहे. ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण कधीच घडत नाही. तसाच हा संदेशसुद्धा तुमच्यासमोर विनाकारण आला नसून तुमच्यापर्यंत तो साक्षात स्वामींनी पोहोचवला आहे. हा संदेश म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचा प्रतिसाद आणि तुम्हाला उत्तर आहे. नियतीचा डाव कुणाला चुकला नाही, पण आमचा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या भक्ताच्या आयुष्यात जे नियत घडवणार आहे त्यापासून वाचवण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे मार्ग नक्कीच दाखवतो आणि तुम्हाला होणारा त्रास, तीव्रता कमी करण्याचा मी प्रयत्नही करतो. बाळा, विश्वास ठेवलात कायम ठेवून राहा. मार्ग कायम चालत राहा. कारण तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालायचं असेल, गुरुने तुम्हाला सांगितलेली गोष्ट स्वीकारायची असेल तर याचा अर्थ तुम्ही गुरुहित पाळत आहात. कुठलीही गोष्ट तुमच्या हिताचीच आहे असं सिद्ध होत नाही. कधीकधी देव तुमची परीक्षासुद्धा घेत असतो की तुम्ही सुखी आनंदी आयुष्य जगत आहात, परंतु तुम्ही देवाला किती विसरलात आणि किती आपलंसं केलात हे पाहण्यासाठी कधीकधी देव तुमची परीक्षासुद्धा घेत असतं. तुमचं प्रारब्ध हे कधीही संपत नाही आणि जर तुम्हाला ते आनंदाने, उत्साहाने आणि प्रेमाने संभवायचे असेल तर फक्त त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण आणि नामस्मरणाची अतोनात सेवा. लक्षात ठेवा, हा देव फक्त देणार आहे. तुम्हाला त्यांच्याकडून हवा आहे मनातील प्रेम, आपुलकी आणि भावना, तुमचा आदर. देव तुम्हाला प्रत्येक गोष्टी देईल जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी देवांसाठी मोकळ्या सोडाल. देव हा तुम्हाला आनंदात, उत्साहात पाहणार आहे. आता जगाकडे पाहणे सोडून द्या, कारण हे जग तुम्ही किती कष्ट घेता आणि किती इतरांसाठी विचार करता हे न पाहता तुम्ही आनंदात का राहता, तुम्हाला आनंद का मिळतो या गोष्टी स्वीकारत नाहीत. त्यांना फक्त तुम्हाला दुःखात कसे ठेवायचे, तुमच्या आनंदात विरजन कसे पाडायचे याचे महत्त्व माहीत असते. कारण हे जग ज्ञानावर, धोरणावर चालत नसून आपल्या कुवत बुद्धीने चालत आहे आणि जीवनाचा शेवट कुठे आहे आणि आपण कसं जीवन जगावं याचा त्यांना अभाव आहे. आता तुम्ही नामस्मरण करत आहात, स्वामी सेवेत आला आहात,
तर तुमच्या जीवनाचा उद्धार कसा करायचा आणि तुम्हाला योग्य मार्ग कसा दाखवायचा हे माझ्या हाती आहे. बाळांनो, हे जग दिसते तसे नाही, कारण इथे लोक फक्त आपल्या स्वार्थानुसार वागतात. तुम्ही देवासाठी खूप कष्ट घेतले, देवासाठी खूप मेहनत केली, हे तुम्हाला समोर नक्कीच सांगतील. परंतु देवाला आपलंसं करण्यासाठी कुठला मार्ग योग्य आहे आणि तुम्ही देवाचे कधी होणार हे सांगणारे फक्त स्वामीशिवाय कोणच नाही. कारण स्वामी हाच तुमच्या जीवनाचा, तुमच्या कर्तव्याचा पालन करणारा घटक आहे, जो तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून कधीही दूर जाऊ देत नाही आणि जीवन कसे जगायचे, जीवनाचा पुरेपूर आनंद कसा घ्यायचा याचे ज्ञान फक्त याच भांडारात तुम्हाला मिळत आहे. तेव्हा स्वामी सांगतात की बाळांनो, इतरांना प्रेम देत चला, इतरांवर विश्वास ठेवा, परंतु इतकाच ठेवा की जिथे तुमचा घात होणार नाही आणि जिथे तुम्हाला मारलं जाणार नाही. कारण हे जग फक्त स्वार्थाची धोर धरून चालत आहे. इथे जिथे स्वार्थ आहे तिथे सर्व काही गोष्टी अतोनात मिळत जातात, पण ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे तिथे तुमचा सक्कासुद्धा तुमच्या मागे तुम्हाला थांबलेला दिसणार नाही. या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतलाच असेल आणि अनुभव आला असेल तर होय स्वामी, मी तो अनुभव घेतला आहे अशी कमेंट करा. कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट उघड करून दाखवत असतात आणि तुमच्या जीवनात ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होणार आहे त्या गोष्टीपासून तुम्हाला नक्कीच सावध करण्याचा प्रयत्न करतात. हे प्रारब्ध इतक्या लवकर तुटत नाही, ते तुम्हाला तुमच्या भक्तीने आणि तुमच्या प्रेमाने, विश्वासाने भक्कम बनवते. कारण तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घेतात. कारण हे नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये उत्साह, प्रेम, चिकाटी, विश्वास आणि नामस्मरणा करण्याची अतोनात ताकद तुम्हाला देत आहे. तेव्हा एक सुखी समृद्धी आयुष्य तुम्हाला दिले जाईल. या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही आता तुम्ही डगबगू नका. ब्रह्मांडाचा देव सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ब्रह्मांडाचे सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत आणि तोच करता करविता तुमचेही जीवन चालवत आहे. त्यामुळे तुमच्यासोबत जे काही घडत आहे त्या देवाच्या योजनेचाच एक भाग आहे असे समजून ते आनंदाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या गोष्टीत हस्तक्षेप करू नका आणि तुमचे भोग संपवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट तुम्ही वापरायचा नाही. कारण या कुंडलीत कुठलाही असा उपाय नाही की जो तुम्हाला कष्ट न सहन करता इतरांच्या पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल. कारण प्रारब्ध हे सर्वांना समान न्याय देते. इथे कुठलीच कुंडली, कुठलाच वशिला चालत नाही. त्यामुळे न डगमगता, न घाबरता स्वामींवर विश्वास ठेवा. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला आनंद, उत्साह आणि प्रेम देऊन जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या दिवसात प्रत्येक चटका सहन करायला शिका. कारण तोच चटका तुम्हाला नक्कीच पुढे आनंदाचे व्रणसुद्धा देणार आहे. हे मात्र स्वीकार करा. धन्यवाद.